आज आपण एक महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत, तो म्हणजे पितृदोष म्हणजे काय. आपल्या वंशातील आई वडील, आजी आजोबा आणि पूर्वज यांना आपण पितृ म्हणतो. जेव्हा त्यांच्या आत्म्यांना श्राद्ध, तर्पण किंवा स्मरण मिळत नाही, तेव्हा ते असमाधानी होतात आणि त्यातूनच आपल्या घरावर निर्माण होणारा अडथळा म्हणजे पितृदोष. पितृदोष होण्याची कारणे म्हणजेच वंशातील कुणाचं तरी अकाली निधन होणं, श्राद्ध न घालणे, आई वडिलांचा अनादर करणे, कुंडलीतील राहू केतू, सूर्य शनीचे ग्रहयोग. पितृदोष होण्याची लक्षणं म्हणजेच घरात सतत अडथळे येणे, कोणतेही काम पूर्ण न होणे, मुलाबाळांच्या अडचणी, संपत्ती टिकून न राहणे, घरात बेचैनी, भांडण किंवा आजारपण असणे. पितृदोषावर उपाय म्हणजेच पितृपक्षात श्राद्ध व तर्पण करा, दर अमावस्येला तीळ अर्पण करा, पिंपळ वृक्षाला पाणी घालून प्रदक्षिणा घाला, गरीब व ब्राह्मणांना अन्नदान आणि वस्त्रदान करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातील वडीलधाऱ्या माणसांचा सन्मान करा. लक्षात ठेवा, पितरांचं समाधान होणं म्हणजेच घरात सुख, शांती आणि समृद्धी येणं. त्यामुळे या पितृपक्षात तर्पण आणि श्राद्ध करायला अजिबात विसरू नका.